अगं ऐकलं का? काय अगं नीट बसा. हा काय झालं? मी म्हणतो पोरीचं लग्न करून टाका. अहो शिकू द्या ना तिला, शिकती येतं चांगली, अभ्यासात हुशार आहे ती. अगं ते बरोबर आहे, तो शिकू द्या, पण आता एखाद्या पोराने जर छेड काढली तर आपली इज्जत आहे ना गावात. असं काय करते तू? आपली परिस्थिती आहे का तशी? ते बी बरोबर बोलताय अहो तुम्ही, जमाना पाहताय ना तुम्ही कसं आहे. हा पण ते काय सोंग आहे का? पैसा पाणी सगळं आहे का आपल्याकडे? काही नसू दे, पैसा नसला तर पण लग्न तर करावंच लागेल ना. करावं लागेल, पण कमीत कमी आपल्याकडे 4-5 लाख तर तयार पाहिजे ना लग्नाला. मग 4-5 लाखाच्या कायला नादी लागायचं. थोडी आपली घ्यायची भांडी कुंडी, थोडी बारकाली बारकाली लावायचं वाटत. आता आपली परिस्थिती नाही ना तशी. काही बोला आता, फुकटात होतं का लग्न? फुकटात नाही होत, पण आता गरिबीच्या मानाने तर करावं लागेल ना. आणि असं भिकाऱ्यावानी लग्न करून दिलं कसं बी, तर तिला तिथं टोमणे नाही मारायचे का ते लोकं? दुसरी पोर माग बाकी, तिचं लग्न करायचंय, बरोबर. तिला शाळा शिकवायची, मोठी करायची. मग हा खर्च कसा काय पेलावणार आपल्याला ना? शेतीवाडी कमी आहे आपल्याला. ते सीतारामाच्या पोरीचं ऐकलं का तू? तिचं ऐकलं, पण पळून गेली ती पोर. पण आपले पोरं तसे नाही. आणि ते पोर पण तुझे गो खाऊन तिकडे गावात येणार ते टार्गेट वाणी. आपले ना संस्कार चांगले, आपले हा. लेकरं खूप कष्टाळू येतं. मग संस्कारामुळेच मी म्हणलं आपलं दडापल्या चोपल्या लग्न करून टाकायचं, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नाही व्हायचा, असं मी म्हणलं. आणि पाहुणे येणार आहेत ना, तेव्हा मी तुला विचारलं, आपला विचार असल्या सगळं व्यवस्थित होईल ना. हा पण तिचं शिक्षण चालू आहे हो, काय असू दे, पाहुण्याला आपण तशा आड घालू का आमच्या पोरीचं शिक्षण करा तर आम्ही करतील लग्न का? करू. हा पार्टी चांगली, पार्टी चालतंय चांगली. चालतंय. हा चालतंय. केव्हा येणार आहे तर? आपलं ठरलं का मग त्यांना बोलावता येईल. अहो पोरीला एकदा विचारावं लागेल, तिच्या कानावर घालावं लागेल, आणि आपल्याला बी मीठ मिरची भरावं लागेल ना. ते आले तर नाश्ता पाणी नको का त्यांना? बरं ऐक ना, हा. काय काय सामान लागत आहे ते मला सांग, मी गावात जातो घेऊन येतो. बरं ते सगळं लिहून देते काय काय लागत. हा. तुम्ही थोडस किराणा घेऊन याचा. बरं चल चला बरं. लिहून दे मला. काय काय केलं आज बघू शाळेत? काय शिकवलं मॅडमने आज? काय नाही लिहायला सांगितलं होतं, ती लिहिलं ग. जमतं ना तुला सगळं? हा अक्षर चांगलं कळा बाळा अजून. हा शाळेतून आली, जेवण बिवण झाला का अभ्यास? काय तिचा अभ्यास घेत होत्या? आई बस ना अभ्यास घे बाई, गरम झालं मग चुली पुढं. इकडे ये की जरा. गरम जेवल्या का तुम्ही? काय खाल्ले का थोडस नाश्ता? तिला तेच विचारत होते आता मी, जेवण बिवण केलं का काय. कॉलेजला किती वाजता आहे कॉलेज? आता कॉलेज बघू आता, आज नाही जाणार मी, आज सुट्टी टाकली. बरं बरं ठीक आहे. का गाय? काय नाही ग, बाबा आले होते तिथं. काय म्हणले बाबा? होते ना हा. काय एक स्थळ आलंय चांगल्या घरचं तुझ्यासाठी. हा मग बाबा काय म्हणले? त्यांचं मन आहे, मी मस्त नाही म्हणले. आई मला शिकायचंय ग. मला बी वाटतं की तुला शिकावं, पण आपली एवढी खंडीभर गरिबी पडली आणि चांगले स्थळ सारखे सारखे नाही येत आलं. मी शिकले तर आपली गरिबी पण दुरुस्त करू शकते आई. बरोबर आहे, पण ती पण आहे आपल्याला. तुझं झालं म्हणजे तिचं आम्हाला नंतर शिक्षण पाणी करता येईल, उद्या मोठे झाले लग्न कार्य करता येईल. पण सगळेच आज तुम्ही बघताय मला नवरदेव मुलगा बघताय, पण उद्या ते चांगले निघतेत नाही निघतेत ग. अगं चांगल्या घरचे, प्रतिष्ठित घरचा मुलगा आहे आणि शोधून पण असं घर नाही भेटणार, म्हणून बाबा म्हणले, म्हणून मी पण मनावर घेतलंय. बघा आता बाबां तू विचार कर मग. आणि आता ते मी लोकं- तुमच्या पुढे काय बोलणार आहे? हेच पाहिजे होतं मला तुझ्याकडून ऐकून. आणि ऐक, ते इतक्या चांगल्या घरचे आहेत की ते ना तुझं शिक्षण सुद्धा करू शकतात, कारण त्यांच्या घरात सुशिक्षित लोक आहेत. हो का? हा, तर पुढचं शिक्षण ना ते करतील तुझं. आमच्या गरीबाच्या घरी तुला काय भेटन ग? तुझं भलं होईल आणि तुझं भलं झालेलं बघून आम्हाला समाधान वाटत. होय. ते बाळ तू मग तयार बाबां तू काय विचार कर मग. हा ठीक आहे, आवरून घेते. हो, कारण 2 चालतंय, दिवसांनी जा. येणार आहे. मग तुम्ही अभ्यास करा. मग मी पण आवरू लागते, बाळा तुझा घरात बस. तू घरात बस, आम्ही स्वयंपाकच आवडतो. हा? हा ये भाई, उन्हाळा दिवस आहे, पाणी पिऊन घे. बापू काय रे? जरा पैसे पाहिजे होतं, कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आहे हा. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे काढलेत. द्या जरा पैसे.
अरे बाळा कवर द्यायचे तुला पैसे आता? बरं द्या, एवढ्या बरं द्या. अरे कवर आता तुझ्या बरोबरची पोरं नोकरीला लागली, हा लग्न झाल्यात त्यांची, आणि तू असाच राहा. कवर चालायचं तुझं कॉलेज हे, हा काय करून तू सर्व्हिस कर काहीतरी आता. अहो करा येईन की, बघ. एवढी काय गडबड आहे? तुझं एक लग्न करून टाकू. मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं, मी आताच सांगतोय. अरे बाबा दिवस बेकार आहेत, मुली भेटत नाहीत. एक मुलगी पाहिली, आपण मुलगी पाहायला जाऊ. काय नको, मला एवढ्या लवकर लग्न करा नाही, मला अजून शिकायची आहे. मला चांगली नोकरी विक्री बघू द्या, आणि मग करायन लग्न जेव्हा करायचं तेव्हा. अरे पण लग्न झाल्यानंतर तू शिक ना शाळा. अहो, नाही होत बापू, एकदा माणूस संसारात गुंतला की परत तुम्हाला सांगतो शाळा ही काय होत नाही. अरे जिद्द असल्या होती. अहो, मी सांगितलं ना मला नाही लग्न करायचं म्हणून. लग्न करावं लागेल, ऐकत जातो आई वडिलांचं. बरं एक काम करा, मला तर 1000 रुपये द्या, बघू काय करायचं ते द्या आता. मुलगी पाहायला जाऊ, देतो एवढ्या वेळेस पैसे. हो द्या येऊ 1000 रुपये द्या. आणि चल मुलगी पाहायला जाऊ आपण. जाऊ, आलो मी माघारी. हे बघ तू बाजार घेऊन आलो. अगं पाहुणे याची येल झाली ना, अजून तुझी भाजीच चालली. हा मग आता स्वयंपाक नको करायला. स्वयंपाक केला पाहिजे. काय करते माझी हे काय वांग्याची भाजी केली ना काय वांग्याची भाजी? आपल्या परिस्थितीमुळे तर वांग्याची भाजी नाही तर चांगलं जेवण करायला लागत होतं पाहुण्यांना. आव आता काय करायचं, वांग्याची भाजी केली, वरण भात केले. काजल तुझं नाही आवडलं अजून? हे बघा चपात्या झाल्यात, वांग्याची भाजी झाली आणि वरण भात केलंय, आणि ते थोडासा गोड शिरा केलाय. बा झालं ना. बाद झालं. चल पटकून माल कर. आणि दीदी तुझं काय चालू आहे बाळा? अभ्यास करते का नाही तू? तिला सांगत होते ते पेपर मध्ये काय काय news हा. आलं ते बघत होता. अगं उरक पाहुणे यायचं येल झालाय. हे काय ठेवते ना इकडं सगळं स्वयंपाक. राम राम कचरू टेलर. राम 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 राम. हे अरे चटणी टाका पाहुणा. चटणी तुम्हाला म्हणलं नव्हतं का पोरगी घेऊन आलो दाखवा. असं आहे काय? हा बाबा मी टाकते. हा पोरांचा माप आहे. हा हा बस पाहुणे बस. असं मोठी टाकून बाई. हा थोडी मोठी करा. बसा बसा पाहुणे बसा. बस. पाणी घ्या. पोरगे हा 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 पोराचा बाप आहे. हा हा घरची परिस्थिती चांगली, जमीन आहे 25 एकर. चांगले आहे ना. पोरीचं अगदी कल्याण होईल. पुण्या पोरतो. हा हा पोरग काय करते? शिकत आहे, शाळा शिकत आहे अजून. आमची पोर शिकती ना. हा, मग शिकू द्या ना. शिक्षण झाले पोरी. पोरगी शिकती. आमची शिकायची खूप इच्छा आहे, बर पण काय झालंय आमची ऐपत नाही. आणि तिची इच्छा आहे, लगीन जर झालं तर मला शिकवलं पाहिजे. लग्न झाल्यावर शाळा शिकाव सांगा त्याला. शिकू ना, आमचाच फायदा आहे ना त्याच्यामध्ये. हा नाही तर लग्न करोस तर माणसांना आम्ही शाळा शिकवू. नाही तसं नाही झालं पाहिजे. तसं नाही होणार. आमचाच फायदा आहे, कुठंतरी नोकरी धंद्याला लागते ना ते. हा बरं शेतीवाडी आहे सगळं आहे. पण काजल आले बाबा. हा चहा दे पाहुण्यांना. पोरीला तापाड दिसते, बोलावले की चहा आणला त्याने. पोर तापडच मायावर पडली ना. करून ठेवलेला होता ना आधी चहा. बस बाळा. नाव काय बाळा तुझं? काजल संजय कुटे, शिक्षण किती झालं तुझं? BA. बरं मॉन्टी, तुला पोर आहे का पसंत का? काही विचारायचं असलं ते विचारून घे पोरीला. आता बापूंला पसंत असल्यावर माझी काय अडचण नाही, तर बापूंला चिचरा. नाही नाही मग लग्न नेमकं बापूंला करायचे का तुला करायचे? तसं नाही, पण आता बापूच्या जमाना गेला, बापाने पोर पसंत करायचे, पोराने उभं राहायचे. आता तसं नाही चालत. नाही, जमाना जरी गेला असला तरी पण आई बापाच्या पुढे जाता येत नाही ना आपल्याला. त्याच्यामुळं बापूजी म्हणतील ती करू आपण, नाही काय अडचण. मग चला. मुलगा तसा वयात नाही माझा तसा आहे ना. बघा परत काही झालं नाही पाहिजे, नाही तर मला गोत्यात आणतो. मला खात्री पाहुणं. कचरू माझा जोडीदारच आहे, डपळ जोडीदारच आहे. म्हणजे जर तुमचं नाही व्यवस्थित पुढं जोडलं तर मी गोत्यात येतोय ना. तसं नाही होणार. अगं जेवण तयार आहे ना? मग चला आता जेवण करून हा घेऊ. जेवण तयार आहे, तुम्ही तोंड हात पाय धुवून या. हा. मी तयारी करते चालतं जेवणाची. चालतं. करा ताट तोपर्यंत. हा हा चल चल.
अजून कसा येणं झालाय काय माहिती. किती वेळ बघायची वाट. आले आले. काय ग एवढ्या काय गडबडीत कशाला बोलावलंय मला? नाही, माझं ना महत्वाचंच काम आहे तुझ्याकडं. अरे हो, काम सगळ्यालाच महत्वाचे असते. तिकडे एकतर बापून काय केलं, गुरांना खाया टाकायला मला लावलं होतं. रानात गेलो, ते सगळं तिथलं खाया आणलं. कालची कपडे घालून आज पण आलो इकडं. हा, म्हणजे ह्याच कपड्यावर तू गेला होतास काय? कुठं? काल कुठे गेला होतास? ते बापून पोरगी बघायला नेलं होतं मला. हो, मला पण कळलं पोरगी बघायला गेला होता. म्हणजे माझ्यासोबत काय काय चाललंय तुझं ही? हे बघ, मी काय तुला फसवलंय का? अरे मला फसवलं नाही तू, पण तू काय म्हणलास मला की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून. आणि तू तर लग्नाची फक्त आमिषच दाखवली. तिच्यासोबत लग्न करून तू तिच्यासोबत खुश राहणार आहेस का? अगं तसं नाही, पण मला आई बापाच्या पुढे जाता येत नाही. आता बापून मला पोरगी बघायला नेलं, आता बापूला कसं सांगू तुझं आणि माझं आहे म्हणून? मग अगोदरच समजायला पाहिजे सगळ्या गोष्टी. त्याच टायमिंगला विचार करायचा बापूंच्या म्हणण्याजोगं वागायचं म्हणून. तसं नाही. हे बघ, तुला सांगतो, मी काय आई बापाच्या पुढे जाणार नाही. आता सांगतोय. बरं बरं, तू मला कच्ची समजू नका. तुझी सगळी जिंदगी बर्बाद करून टाकीन मी. ए बाय, एवढी तापती कशाला? आताशी फक्त लग्न जमलंय, झालं नाही, कळलं का? तू जर तिच्यासोबत लग्न केलं ना, तू पण काय पण ती पण काय, फक्त एका रात्रीचाच खेळ आहे माझ्या हातातला. बघ तू तू लग्नच कर फक्त. मी वाटच बघते तुझ्या लग्नाची, कस काय आहे कस काय नाही ते. अगं तू तापू नको, मी करतो काय करायचं ते. जा तू. जाते मी, पण सगळं लक्षात ठेव मी काय बोलीन काय नाही ती. हो हो, जा. हं. अवघडच झालंय. इकडून हे तापली, तिकडून आता बापून मला तिकडे त्या पोरीला होकार द्यायला लावलाय. आता ही ऐकू का तीच ऐकू? ह्या दोघींच्या पायात माझंच मरण झालंय. जाऊ द्या, काय जरी केलं तरी ती पाहुण्याची आहे. तिला एकाच दोन सांगून काहीतरी लग्न मोडता येईल. हिला जर नाही म्हणलो तर ही बिचारी ना होत्याचं नव्हतं करून बसल आणि माझी अख्खी जिंदगी बर्बाद करून टाकल. काहीतरी पाहुण्यांना सांगतो आता. हॅलो पाहुणं. हा बोला ना. अहो जरा 2 मिनिटं बोलायचं होतं तुम्हाला. काय बोलायचं होतं पाहून? अहो काय झालं माहित आहे हा. का, मला आहे ना माझ्या बापूंच्या पुढे जाता येत नव्हतं. हा. पण एक गोष्ट मी तुमच्यापासून लपवली. काय हो? अहो माझं आहे ना एका मुलीसोबत प्रेम प्रकरण चालू आहे काय म्हणताय? आणि मला तिच्यासोबतच लग्न करायचंय. अहो मग पहिले सांगायचं ना आम्हाला. अहो पण माझी डेअरिंग होत नव्हती ना बापून पुढे बोलायची. अहो आमचं सगळं आवरलं, इतकं असं काय करताय तुम्ही पाहुणं? अहो समजून घ्या, काय माहित आहे का, हा बघा आता माझं दुसरीकडे प्रेम प्रकरण चालू आहे. उद्या परत तुमच्या पोरीला त्रास झाला काय झाले की तुम्ही परत मला ओरडणार, बरोबर आहे का नाही? अहो पण मग तुम्ही पोर पाहायचं यायचं नाही ना. हो बरोबर आहे, मला घरच्यांच्या पुढे जाता येत नव्हता. तुम्हीच काहीतरी करा आणि हे लग्न मोडा. अहो काय करता, आम्ही कसं लग्न म्हणणार? नाही बघा तुमच्यानं, ठेवू का? इतकी नालायक माणसं दाखवली जाधवानी मध्यस्थीने. आलो बघतोच त्या जाधवाकडे. काय झालं टेलर जाधव एवढे चिडले तुम्ही? अहो काय जाधव साहेब, अशी नालायक माणसं दाखवली मला. तुम्हाला विश्वास ठेवला ना म्या. आता काय होते, मी बी त्यांच्या आत शिरून पाहिलं नव्हतं ना, एवढी नारायक ती बी असते म्हणा. अहो मी आता माझी बायको किती नाराज झाली. तुम्ही आता एक काम करा बरं का, काय? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्याच्यापेक्षा जोरात स्थळ आपण बघू. अहो झालं पण असं पोरी भेटत नाहीत आज समाजामध्ये पोरांना. मस्त पोरी भेटत नाही, पण असं झालं कोणत्या आई बापाला टोकला गोड लागल. काय नाही बरं का, टेन्शन घेऊ नका तुम्ही, पण सगळं व्यवस्थित. मग आधी सांगायचं त्या पाहुण्याला. अहो आता मला काय माहिती का बाबा, हे कार्टा याच लपड बाहेर म्हणून. अहो लेकरू ऐकत नव्हतं, त्याला पळच आम्ही तयार केलं. जाऊ द्या, पोरीला समजून सांगा, तिला शिकू द्या. तिला त्याच्यापेक्षा जोरात स्थळ बघू आपण आता. आणि आता वर्षभर काय बघायचं नाही. चालेल. परत आता नव्या जोमान तयारीला लागा. रडू नका कडू नका. काय होते मध्यस्थी माणसं चुक नसते नाव. मध्यस्थीचं काम काय स्थळ दाखवणं, पण अशी लग्न जमावणं. उद्या तुमच्या पोरांना पोर नाही झाले ते मध्यस्थीचं काम आहे का? अहो पण चांगल्या माणसाची इज्जत जाती नाही नालायक का बाई. आज काय करता तुम्ही जाधव साहेब? आता ते जर नालायक असतं मी तुम्हाला दाखवलं असतं का? नाही ना, अशी माणसं नको आम्हाला. आम्हाला गरीब असू द्या,
पण आमच्या लेकराला बरं, जाऊ द्या, काय टेन्शन घेऊ नका, रडू नका, कडू नका. आता पेरण्यांचा सीजन चालू झालाय, वावर पेरून घ्या बर का. बायकोला सांगा. चलू का मग? चल काकू नका टेन्शन घेऊ तुम्ही, होईन बरं. काजल तुला काय एकच पोरग आहे काय दुनिया? आहेत खूप सारे, जाऊ दे ना त्याला. अगं पण आम्ही गरीब येत, आम्हाला आलं होतं चांगल्या घरचं म्हणून आम्ही खुश किती. तुला काही मला ती दिसतानाच भामट दिसत होतं, मी ओळखलं होतं ती भामटच आहे म्हणून. अगं पण आई बाबांच्या पुढे जाता येतं का ग बाळा? सगळ्यांना माहित झालंय लग्न जमलंय म्हणून. आहे दीदी म्हणत होती मला शिकायचंय, पण तुम्ही तिला शिकू नाही दिलं, नीच ती लग्नाची घाई केली. चुकलं बाय आमचं. अहो नशीब तुमचं त्या मुलाचं लफडं होतंय, तुम्हाला अगोदरच कळलं. लग्न झाल्यावर काय केलं असतं तू? अगं हा ना, तू बोलती ते पण खरंय. लग्न झाल्यावर जर त्या पोराचे हे रंग दिसले असते तर आम्ही काय केलं असतं. आणि आलं तेव्हा ते तसं दिसत नव्हतं, अगं लय सभ्य दिसत होतं. एकदम गरीब, लय म्हणजे असं शांत शांत होतं. आणि जाऊ दे, आता मी ठरवलंय मनाने, हिला शिकून देणार आहे, पूर्ण शिकल्यावरच हिचं लग्न करणार. पण आई, 4 माणसात किती इज्जत गेली ग आपली. अजिबात लग्न करायचं नाही, मी सांगते हिला अक्कल शिकून द्यायचं, बरं. नोकरी लागून द्यायचं हिला. बर बाई, तू म्हणन तसं माझं लेकरं. बघ एवढीशा लेकराला कळते गाय सगळं. कळतं आम्हाला बी बाई, लोक पण किती नावं ठेवतील ग. समाजात आपल्याला राहायचंय. आपलं हे बघ, मोठ्याचं काही घोटाळा झाला ना दिसत नाही, पण गरीबाचं लवकर दिसत असतं. तू एवढी सुंदर आहे, जानजावन आहे, परत इथं टुकार टाकार पोराने छळलं, काय केलं तर काय करणार तुझे गरीब आई वडील ग. म्हणून आम्ही विचार केला होता, आम्ही विचार चांगला केला होता, पण आपलं आई, नशीबच लग्न- कुठेतरी कमी. लग्नाच्या नंतर त्याने असे रंग दाखवले असते तर मग काय केलं असतं जे ग? झालं चांगलं झालं, नका टेन्शन घेऊ. जेवण बिवणं करून घ्या आणि अभ्यासाला लागा. मी सांगते तुझ्या बापाला समजून. बसा, मी जेवण वाढीते. अहो या पोराच्या मनात आहे का नाही लग्न करायचं? आता मी तर 50 जणांच्या पाया पडतो, पण हा शाना एकही पोरगी पास करत नाही, त्याला मी काय करावं? आता मोठ्या घरच्या पोरी तर त्याला भेटणार नाही. भेटणार कोण शिकला देईल त्याला? नाही, काय नाही, कोण देणार आहे सांगा बरं. आजकालच्या पोरींचं किती हे असतं की मला हे पाहिजे ते पाहिजे, पुण्यात राहायचं, इकडे राहायचं, शहरात राहायचं. हे शिकला असतं तर भेटली पण असती ना चांगली पोरी. गरीबाच्या पोरी सुद्धा आता गरीबाची पोरं करत नाही. त्यांना कोटे देशाची पोर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगली पुण्याला नोकरी पाहिजे. आणि याला कोण द्यायचं पोरगी? पण ती आहे ना गरीबाची पोरगी चांगली आहे, त्याला सांग ना तू, त्याच्या कानात सांग ना तू. मी सांग का तू आहे म्हणून काय करशील का नाही का? मीच बाप म्हणून सगळं काय करू? अख्खा परपंच मी ओढितोय, एवढं सगळं इस्टेटही मी उभी केली, आणि अजून हे सांग, मला सांग. बरं आणि सांग. तू घे लाड करून टोकव त्याला. तर मी कशाला लाड करण सांगा बरं. अगं तुझे लाडे म्हणून तो असा फाजीलपणा करतोय. बरं येऊ दे, बोलव त्याला, बोलव. त्याच्यामुळे आपल्यामध्ये वाद होतो. आला आला बघ देवटा तू. तू आम्हाला सुखाने मरू देणार आहेस का नाही सांग. काय झालं काय झालं? बाबा? मला जायचंय बाहेर जरा. अरे बाहेर जायचं ते बाजूला राहू दे. ती पोर आपल्याला ती गरीबाची देत्या, ती तयार झाली. ती माणसं ती एकदा नजरे येऊन खालून जाऊ, तुमच्या डोक्यातच तीच काय सारखं बघितलं. अरे काय म्हातारा झाल्यावर लग्न करणार आहेस का मग? हा? मी जेव्हा करायचं तेव्हा. जेव्हा करा तेव्हा करा, म्हणजे आमच्या एकदा माती पडल्यावर तू जागा होणार काय? कमीवलंय कोणासाठी कमावलंय? अरे कमवलं काय? उधळ कमवलं काय सगळं? टाकू का उधळून ते सगळं दान अरे करून बाबा कमवतो? आमच्या तोंडाकडे बघून तरी तुला पोरगी देतात, तुझ्याकडे बघून तर कोणी द्यायना झाले. तो काय आम्ही कमवलं रे? जिवंत आहे तोपर्यंत कर, नाही काय तर कमवलं? असाच. काय 7 पिढ्या जळायच्या. रुपया कमवला? अरे 7 पेढे जमलं, आम्ही कमवलं ना. तू काय कमवलं 7 पेढ्याचं? तुझ्या भरोशा होतं आई म्हणते त्याची पोरगी हेच नाटाचं तुझं मला गप करायचं. सांगू तर द्या ना, आता तुम्ही असं ओरडून बोलणार ते काय बोल बोल, ऐकणार? तू बोल तुझं बनवून जाऊ दे. अरे बाबा भेटली आपल्याला पोरगी, घे पदरात. हा अरे पोरी भेटत नाही, कशाच भेटत नाही, उतारलाय का पोरीला. म्हातारा होणार आहेस मग कोणाची करणार पोरगी आहेस? आहे? म्हाताऱ्यात पण कोण देणार नाही. हाय गरीब अरे ती माझ्या मित्राची पोरगी आहे, मित्राला मध्ये घातले तेव्हा तू द्यायला तयार झालाय. तू घे करून. हा बाबाचं ते येऊन जाऊन निसता डोक्याला तेवढाच एकच वैताग असतो बघ. अरे मग आई बापाला काय टेन्शन असते सांग बरं. मग आता आम्ही राहिलं आमचे लग्न बघावं का रे? माझं दुसरं लग्न करू का आता मी? तुझं नाही लग्नात बघू तर माझं बघू का मी? करा की दुसरं. करा का दुसरं? काय मूर्खासारखं बोलतो बघ. घेतो घेऊ त्याला, घेतो घेऊ. मग तुम्ही पण कसं बोलता? तुमच्या जीवाला काय हाड अरे हाड नाही मग आता याला का? हा काय म्हणतो घ्यावा तुम्हाला दुसरं लग्न लग्न मग लग्न नाही तर काय करू? तू असं म्हणलं होतं का? मग ऐका, करतो. बघायची असली तर बघा, कसली चांगली असली तर बघ तुझ्या पद्धतीने. बाबा तुम्ही पण बघा चांगली पोरगी चालेल, असेल. मग जाऊ आम्ही आता बघायला. करतो आम्ही, विचारतो. आणि आता हे डोक्यात आलंय ना तर हे कायम हा, ठेव, बघ चांगली असली तर बघ मग करून टाकी. नाही तर उद्या म्हणशील ना असं नाही, तसं. करतो. बरं मी चाललोय गावातून. चालेल चला. मला पैसे लागले, पैसे देताय काय? ऑनलाईन सोड, हा? ऑनलाईन सोडते जा. जा नाही सोडतो. हा
काय लहान. हे लगेच त्याने पैसे मागितले की खिशात हात घालायचा. अगं मग आणि आता मला काय मागायला करते, लाड काय एकुलते एक, मग आता करते काय त्यासाठी? बरं ते मग राग येतो. बरं जाऊ द्या आता ते जा सोडून त्या पुरीच्या घरी जाऊन हा बोलतो, मी काय लावतो करायचं फोन ना? त्यांना आणि भेटून घेतो मित्राला फोन लावतो. मी चहा करून आणते चालेल, तुम्हाला. ये. हा. काय करायचं काम हँडमेड आहे. अरे पैसे. तुला यार काय चाललंय? हा राम राम आला. ते का राम राम. राम 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 राम. अरे तुला त्या कामात सांगितलं होतं, काय झालं त्याचं? पाहुण्याला कळवलं का? हो कळवलं बा. कधी? कधी 2-3 दिवस झाले फोन करून. मग आता बायकोचं आणि माझं बोलणं झाली. हा मग काय करायला त्याचं. पोराला त्या दिवशी आम्ही समोर घातलं होतं. हा झालाय तो तयार आता. तर तू काय करते, पाहुण्याला कळव बरं. आणि एवढ्या आठवड्यात कधी आपल्याला बैठक लावायची तेवढं ठरवून घ्यायचो वाटलं बरं, मागं. चालेल, चालेल. काय मी हरकत हा मी बायकोशी बोललेलो आहे, बरं. पोराशी बोललेलो आहे, ते करून टाकू. तेवढं कर. जाऊ का मग मी आता? हो जा निवांत जा. ओके. त्यासाठीच मी आलो तुझ्याकडे खास म्हणलं आता कनी चालते याची प्रत्यक्ष गाठ घेतल्याशिवाय उपयोग नाही. चालते मला. ठीक. पेमेंटचं बा आपलं पण. हा सगळं करतो आणि नको काळजी करू. ठीक. तुम्ही सांगितलं होतं ना त्याला. येणार आहे पाहुणे आपल्याला, ते झाले बोलणार, ते डोळे घेऊन येणार त्याला. तुम्ही एवढी गरीब पार्टी का बघताय? चांगली मोठी पासाने असतात. अहो आमचं कार्ट पाहिजे नाही तुम्हाला, काय खुडीले रुपया कमीत नाही. आम्ही कमावलेली इन्स्टिट्यूट त्याची मजा झाली. 35 वर्षाचं वय झाली. इथं परिसरात सगळ्या पोरी शोधून का गाता हिला विचारणार. तुम्ही सांगा भाऊ, एक तर तो शिकला नाही, बापाची इस्टेट आहे, बापाची इस्टेट आहे म्हणून शिकला नाही. आणि आजकालच्या मुलींना, चांगल्या शिकलेल्या प्रतिष्ठित मुलींना चांगला शिकलेला मुलगा पाहिजे. आजकाल या प्रॉपर्टीला कोणी बघत नाही, मुलगा किती शिकला. मोठ्या घरच्या मुली भेटतील तुम्हाला. नाही भेटायच्या. आम्ही फार शोधून कटळलो. आता आम्ही हात टेकलेत. आता हाय त्या गोष्टीत कबूल करायचं. त्या धुळ्याला सांगितले बाबा आणि एखादं धरून त्याच्या मित्राची कोण पोरगी त्याला बळच कबूल केले. ते आता कसं तरी आम्ही मार्गी लावून घेतली. त्यामुळे आता होईल ते बघ. तर काय पाहुणे आले ते बघा ते. राम राम या. राम 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 राम. बसा 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 बस. तुमचीच वाट पाहत होतो आम्ही आता. तापून राहिलो. अहो ऊन आले काय. अहो आपल्या भागात कोणी पोरगी देणे इकडे बुलढाण्याहून आणली आता ही. बरं तुम्ही बोला, मी पाहुण्याचं बस 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 ना. काय तू काय जाते सगळ्यात. त्यांना ही बुलढाण्याची पार्टी इथं आपल्या इकडे सगळं. तर काय तुम्हाला सांगायला नको सगळ्या गोष्टी. मग कसं काय पाहुणं? काय नाही आलं तो हे सांगितलं त्यांनी सगळं विषय समजून. इकडं काही कमी नाही आमच्याकडं. सगळं धंदा पाणी सगळा इस्टेट आहे, बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा धंदा आहे आमचा. भरपूर माल आहे आमच्याकडे, काय अडचण नाही. तुमची मुलगी इथं वळ सोडलेल्या गाईसारखी अगदी घासात सोडली म्हणून समजायचं. पाहुणं पोरगी शिकलेली आणि तुम्ही सर्व्हिसला लावायची म्हणलं तरी पोरगी सर्व्हिसला लागेल. पण एक आठ आहे का मायक द्यायला घ्यायला काय नाही. देणे घेण्याची तुम्ही काही काळजीच करू नका. आम्हाला काय नका मुलगी नारळ द्या. आम्ही असं ठोकून लग्न करू ना का तुमच्या तिकडची लोक खुश झाली पाहिजे. आमच्या नगर भागात पुण्या भागाचं का हो. अहो लग्नाला आम्ही तिकडे तिच्या आईला कुठेनी खर्च करतो. तुमची तिकडं लोक अशी खुश होऊन जाते का असं लग्न तुमच्या लोकांनी कधी पाहिलं नसेल. अहो भाऊ तुम्ही काळजीच करू नका. बघा आमच्या इथं घरगडीत, घरात काम करायला बाई, रानात घरगडीत, म्हणजे तिला कसलंच कष्ट करायचं नाही. इथं राजाची राणी राहीन ती. आणि मामाला मुलगी नाही, एकुलता एक मुलगा आहे. आम्ही कशाला तिला कुठं कामाला पाठवणार आहे. अहो एवढं मोठं आमचं पडलंय ना हा पसारा. तिने फक्त लेखापडी जरी केली ना, काय गेलंय काय आलंय किती झाले तरी आम्हाला बास. आम्हाला दुसरं काही नको. काय हो चहाचं बघ ना आता. झाले आले पाहुणे एवढे लांबून आले तर करून टाका म्हणलं. आता मुलगी काय आता आहे तर आता मुली भेटत नाही. जाऊ दे आता करू. नाही आहे ना आता ती डोक्यात आहे. पण साहेब मायक द्यायला घ्यायला काय नाही साहेब. काय यांना पैशाचं कमी आहे. द्यायला गेल्याचा आम्ही विषयच नाही घेतला बाबा. मुलगी नारळ आम्हाला दे. आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती. बापू एक मिनिट ऐका हो. आम्ही हात मजुरी कमावणारे माणसं हो. संध्याकाळी खाणं पिणं आमच्यावर त्याच्यावर चालते हातावर. थोडं ऐका. कष्टदार मुलगी आहे. सगळं पाहायचं काम नाही तुमचं. काय नाही चांगलं होईल घरातलं पूर्ण. आम्ही कुठं काही म्हणतच नाही ना. फक्त तेवढं आमचं लेकरू पदरात सांभाळा. तुम्ही काळजी करू नका. आम्ही अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला हे करू. आम्ही आणि तुम्हाला काही दुःख हा मुलगी इथे आमच्याकडे काही इथे सगळी लक्ष्मी लोळती आमच्याकडे. हो चालेल. सुखी होऊन जाईल तिकडे. काळजीच करू नका त्याची. काय आम्ही आमच्याकडे लक्ष द्या थोडंफार. नाही काय नाही. खुश करू व्यवस्थित करू बस सगळं. तेवढीच तुम्हाला काय करायचे ते करू. आलं लक्षात तुमच्या. अहो हॉलच यांचा आहे. अगदी मोठा हॉल आहे यांचा एकदम मोठा. आणि यांच्याकडे सगळी सिस्टीम आहे. आचार्य आहे, वाढपी आहे, तुम्हाला सांगतो डीजी सिस्टीम आहे. हा सगळी सिस्टीम आहे त्यांच्याकडे. काहीच अडचण नाही. तुम्ही फक्त मुलगी घेऊन तिकडून या. तुम्हाला वाटलं तर एखादी गाडी पाठवून देऊ. एखादी गाडमाट पाठवून देऊ तुम्हाला. आणि त्या गाडीत तुमचे काय 5-50-100 माणसं घेऊन यायची ती घ्या.
आणि आम्ही सगळं व्यवस्थित करू. का हो, काय म्हणलं तुमचं? नाही बरोबर आहे ना. यांची जबाबदारी सोपवली, हलची जबाबदारी, बाकीचं आम्ही हे करू. फार सगळं ओके करू आम्ही. चालेल ठरवून टाका तारीख वगैरे. आता काय सर थांबता, कार्यालय खाली आपल्या पुढच्या महिन्यात. नाही करू, टांगात लग्न करू. 10 तारीख धरून टाका. हो जरी 10 तारीख फायनल झाला. तुमच्या तिकडे अडचण काय तुम्हाला 10 तारखेची? आम्हाला काय अडचण नाही. नाही तर मग 10 तारीख फायनल करू आपण आणि व्यवस्थित लग्न करून टाकू. काय नाही, पाण्या पावसाचा अगोदर करा. हा नाही, पाण्या पावसा आधी करून जाईल काय आमचं बी आम्ही कामा धंद्याला मोकळे होतो भाऊ. ओके काय करून लय देऊ. उपकार झाले. अहो, उपकार काय आजी? काकू. अहो तुम्ही आता आमचे पाहुणे झाले, हात कशाला जोडतो तुम्ही आमचे? मग तुम्हाला आम्ही आता पत्रात घेतले, आता काय काळजी करता? चलू कसं ओके या 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 चला, बरं झालं आता मुलगी भेटली तुम्हाला. नाही बरं झालं बरं झालं. हा भेटतच नाही, इकडं जाऊ द्या, तिकडं आता आहे सांगायचं. मग काय तारीख धरा, 10 तारीख खाली आहे, करून टाका. आपलं लाग तयारीला आता बाकीच्या सगळ्याच गोष्टीला. हा, चला. ए चल आवर पटकन. बरं अमोल ऐक ना, चालल्यास ना तेवढ्या बाबांच्या गोळ्या घेऊन. हा आणतो मी येताना आणतो. तुला काय आणायचंय का? मला नको काय आणून, पटकन या, ऊन झाले. काय नाही सांगा, मी आणतो. हो लागलं तर मी तुला फोन करेन. चालेल. पण बाबांच्या गोळ्या तेवढ्या आठवण. नाही आणतो, जातो मेडिकल मध्ये जातानाच घेतो. जाऊ का मग मी? तुला काय आणू काय? अरे नको बाबा, जातो जा लवकर, जा. कॉल करा काय लागलं तर, हा हा? चल. ए चल पटकन. हा आले. फिरू नका रे उन्हा. नाही हो नाही. आई. चल. ऊन झालंय लय. लयच ऊन आहे रे आज. मग काय हा? उन्हाचं आलो बाहेर. आता काय करू? आता झालंय सगळं पिक्चर सगळं झालंय बघून. आता हा 12:30 वाजले. आता काय करू? जेवण करू. घरी आई बाबा वाट बघतेत आपले, जेवण करायचंय घरी. आईने स्वयंपाक केलाय. जाते केलं असं बाबांनी त्यांनी जेवण. नको त्यांच्या नको. फक्त जाताना मग आठवण कर, बाबांच्या गोळ्या न्यायच्या तेवढं लक्षात कर. हा ते गोळ्यान ती घेऊ आपण, पण घरी जेवण करू. बरं काय करू आता? ते गोळ्या बिळ्या पोच करू, आहे का नाही? हा. म्हणजे डोक्याला भनभन नाही अजिबातच. ऊन पण लय लागतंय. चला डोक्यावर घे ना, पदर घे की मग डोक्यावरती. बघू आता. नको, घरीच जायचंय. हा? चला. जायचंय घरी जायचं. काय घरी येऊन फोन बिन येतो का तुला? हा आलता ना. आलता काय म्हणजे? हा काल सासूबाईंच्या फोनवरच आलता. हो लग्न झाल्यावर तरी मला वाटलं होतं सुधारला असेल बाबा म्हणून. वायच लाज धरलास. बायको मागू बसली तरी लोकांच्या बाया बघत बसलाय. अगं तसं नाही, तुला माहित नाही तो विषय काय आहे ते. तुला सांगतो, ती पोरगी आहे का, हा. मी जी पोरगी बघायला गेलतो का, ती पोरगी ती आहे. म्हणजे लग्न अगोदरचा विषय आहे होय हा, तुमचा? ती तुझ्यासाठी जिच्यावर लग्न मोडलं का, ती पोरगी आहे. बघ किती दिकणे आहे. अरे तिला मी सोडली तुझ्या पायात. नाही नाही आता बसवता का गाडी, म्हणजे तुमचं बी समाधान होईल. गाडी बसवायचा विषय नाही, मला तुला दाखवायची होती की तुझ्या पेक्षा ती पोरगी किती चांगली आहे. बघ 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 किती दिकणी पोरगी आहे. शांत निर्मळ मनाची, कशी नवरा बायको दोघं शांत बोलतात. आणि एक तो आहे सारखं वाच वाच माझ्या आहे का, एक शब्द तरी वाढवून बोलते का ती? लागली सांग. अय, काय बोलतो रे तू? लय वाटू झाला. हातवारे करतोय तिथून गाडी येताना बघितलं. काय भानगडे? आधी कॉलर सोडा. कॉलर सोड म्हणजे तू काय नेमका हातवारे कुणाकडे करतोय तू? हो हो सांगतो की सगळं सांगतो. सांग, चल. तुम्ही काय आम्हाला कच्च समजू नका, अशी कॉलर कच्चं नाही, तू हातवारे करतोय डायरेक्ट. ते सांग मला पहिलं. हे बघ तेच सांगतोय. हातवारे काय करत होतो, तुझ्या बी लग्नाच्या आधी आणि माझ्या बी लग्नाच्या आधी त्या पोरीला मी बघायला गेलो होतो. काय आमचं सगळं सगळं जुळलं होतं. आणि मग अगदी तारीखच धरायची होती, पण तेवढ्यात मला काय गोष्टी कळल्या म्हणून मी सोडून दिली. काय गोष्टी कळल्या म्हणजे? तुझं तू जाऊन तिला विचार, लग्नाच्या आधी काय कुठाने केलं ते. मला नका विचारू. लागला तू सांग कुठला आहे रे? कुठला आहे म्हणजे इथलाच आहे. जा. लग्नाच्या आधी काय रे? काय हो एवढं काय रागात आले? एक सांग, काय? माझ्या लग्नाच्या अगोदर तुझं लग्न अगोदर मोडलं होतं का? हा 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 बस गाडीत, तू पटकून बस, लवकर बस. तुला सांगतो घरी गेल्यावर काय आहे ती. बस पटकुनी. काय झालं पण एवढं का चिडलाय? सांगतो तुला घरी गेल्यावर. चल. खरंच आपलं नशीब लय चांगली सून भेटली आपल्याला. गरीबाची आहे पण खरंच छान आहे. अंदाज गोळ्या. अय, कसल्या गोळ्या?
गोळा नाही सांगितलं तर तुझ्या सांगितलं गोळ तुला आणायला. आणि नुसत्या गोळ्याचं नाही सांगितलं हे कशाला घातलंय माझं असल्या गळ्यात? पण झालंय तरी काय तुला काय झालंय म्हणजे? हा? काय झालंय म्हणजे हिला विचार काय झालंय ती काय झालं? मला काय सांग. तुम्हाला अगोदर चौकशी बिवकशी करायला आलती का नव्हती कुठली? कसली चौकशी काय म्हणतो? काय चौकशी करायची लागली म्हणजे? कशी चौकशी करायची मला काय कळत नाही. तुम्हाला अगोदर कळत नव्हतं का? 5 मिनिटं बाहेर गेला नुसतं लगेच पार बोंबलत. हा, लगेच बोंबलत आला. अगोदर चौकशी करायची असती. पाहुणं कुठले काय कसली चौकशी? काय झालं काय कळू दे ना मला. अरे कसली म्हणजे पोरगी कुठं आली कुठून आली तिचं काय अगोदर लग्नाच्या अगोदर होतं का? तिच्या बापाच्या घरी काय आहे का हे बघता येतं का नाही तुम्हाला? तुला काय कळालं काय असेल नेमकं काय कोप सोडला तुला एवढा बोंबल. काय कळालं मग त्यांच्या घरी विचारा तुम्ही. आणि तुम्हाला तर काय उली सगळं कळत नाही, थोडं सुद्धा कळत नाही. काय झालं तुम्हाला ते पोरग भेटलं काय? तू ग बसा, तू जास्त डोकं नको चालू. काय काय झालं? काय कंच पोरग भेटलं कंच पोरग. आधी शेण काय खायचं झालं परत मला बसायची. सांग तू काय कळलं ते मला सांग. एक पोरग भेटलं होतं, त्यांनी मला सगळं सांगितलंय. मला बाकीचं काय माहित नाही. मला ही माझ्या घरी काय नाही पाहिजे. सांगितलंय? काय का सांगा ना, मला बाकीचं माहित अरे नाही. काय सांगितलं ते कळू दे तर खरं ना आम्हाला. काय काय सांगितलं मग मी काय येडा बिडा आहे काय? काय एवढा बेडा आहे काय झालं काय कळू दे आम्हाला. काय झालं काय झालं म्हणजे? का? अहो, शांत बसून बोलू की आपण. काय नाही, शांत बिंत बसायचं नाही. मला माहित नाही. काय झालं? मी हो कोणता मुलगा होता तो? मला नाही माहिती हे पुढे गेलते. तू काय झालं ते सांगणार आहेस का? ए थांब सांगतो मी तुला सगळं सांगतो. मी आता फिरायला गेलतो, गाडी पशी उभा होतो, तर एक पोरग तिला बघत बघत गेलंय रस्त्याने. खरंय का नाही? अरे पण बघितलं काय झालं रस्त्यात. एक मिनिट, तू त्याला ओळखीती का? ते घरी आलं होतं एकदा बघायला मला. घे, ऐकलं का? कुठं तोंड काळ केलं हे तुम्हाला सांगितलंय का अगोदर? अरे बघायला आलं म्हणून काय झालं? पोर बघायला जात नाही का? बाप्पा तुम्हाला एक सांगतो, बघायला आलं म्हणजे ते बघितलं नव्हतं नुसतं. मग? यांचं लग्न बिग्न सगळं जमलं होतं. ते- अहो, फक्त जमलं ए होतं थांब, लग्न. हिचं आहे ना लग्न बिग्न सगळं जमलं होतं. हिचे सगळे लपडे कळले का? तेव्हा त्या पोराने सगळं लग्न मोडून टाकलंय. काही नाही लफडे बिफडे. काय लपडे बिपडे नाही म्हणजे उगाच सांगत होता काय ती. थांब. मग का मोडलं तुझं? का मोडलं? त्या मुलाचं कुठतरी अफेअर होतं अगं बाहेर. त्याचं होतं का तुझं होतं? झालं. म्हणजे त्याच्यावर टाकून मग मोकळं तुम्हाला तरी टाकलं. सांगितलं का त्यांच्या घरच्यांनी? अरे बाबा आम्ही कशाला विचारतोय आता? मुलगी चांगली आता म्हणल्यावर पोरगी आपण बघायचं कशाला? तिची लगेच खानदार विचारतो. मग आता हिच्यावर संसार करू का आयुष्यभर? बरं पुरी काय काय खरं काय आम्हाला कळू दे. बाबांनी नव्हतं सांगितलं का तुम्हाला? बाबाने काय हे सांगितलं होतं का आम्हाला तुझे पहिले कुठं तुझं खरं काय ते सांग आम्हाला. काही नाही, फक्त लग्न जमलं होतं त्या मुलाचं बाहेर अफेअर होतं. नका सांगू, त्यांनी उगाच तो नाही कशाला मोडलेलं. खोटं ते एवढा बोलला? त्वऱ्यात बोलत होता. तो त्याची का बायको खोटं सुद्धा पाठीमागे होती. एवढ्या त्वऱ्यात बोलायची मला काय कारण आहे त्याचं? मला कळा ना काय तू कसं काय बोलत कुठं होता तोंड ते? काळं आता केलं हिच्या का? बापाला बोलून घ्या आणि ते विषय संपून टाका. डोक्यात काय ताप असेल ते नको. बघा तुमचं तुम्ही. तुम्हाला तर लय पुळका येत अरे होता पोरगारे सगळ्यात. मग आता तुला कोर्ट होतो असा हा. गावात मोकळा. म्हणून दिल ते असल्या करून मला. अरे आम्हाला काय माहिती असं काय लपडं तिचे काय सगळे खानदारी बघायचे का काय फोन माणूस काय जात पाहिजे? मला ही दारत नाही पाहिजे माझ्या. मला काय हिच्यावर संसार करा आणि तुमच्या पद्धतीने काय करायचं ती करा. मला काय सांगू नका. घ्या बोलू. मार्ग काढतोय. तू नको हे करू काय ते. तू घरात यायचं नाही हो बाहेर. अगं, तुझ्या बापाला तर बोलू दे. नाही तोपर्यंत मी घरात घेणार नाही तिला. काय असेल ना तिच्या बापासमोर होऊ द्या, तेव्हा मी तिला घरात घेते. बाबा तुम्ही तरी समजून घ्या. लावतो तुझ्या बापाला फोन तो तुझ्या ऐकत जाऊ दे. काय समजून घ्यायचं? अगं नावं ठेवतील लोक आम्हाला, तू करतील आमच्यावर. अरे सगळं कळू दे तर खरं तिचं काय कुठं नाही आपल्याला मग आपण निर्णय अहो घेऊ. हा मुलगा जर ह्याला अडवून सांगू शकतो तर तो 4 चौघात लोकांना का नसेल सांगत? अरे आमच्या आबरूचा प्रश्न आहे ना. आम्ही बाबांना बोलून घेते फोन करू. हे बघ तुझ्या अशा वागण्याने ना 4 चौघात आमची इज्जत जाती. नाही मी काहीच वाईट वागले नाही हो. ते तुझ्या बापाला बोलव आणि तेव्हा कळू काय वाईट वागले. फोन करायला. हे फोन दे रे तिला. अरे गरीबी लायकीच्या पुरी. तू गेल नाही आणखी? गेल नाही तू गेल नाही का तू? हा? कसले बाबा? मला बाबा बिबा काय माहित नाही. तो माझ्या दारात उभा राहायचं नाही अजिबात. 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही इथं. अरे अमोल काय करायला लागलंस? काय करायला लागलास म्हणजे? अरे तिच्या वडिलांना फोन केला. मला माहित नाही. ही माझ्या दारात नाही पाहिजे 1 मिनिट सुद्धा. शांत बस लोक ऐकतील. आरडाओरडा करू नको, तमाशा करू नको लोकांना. तिच्या वडिलांना फोन केलाय, ते येतील. काय ते त्यांना विचारून मग बघू. मला माहित नाही आहे. मी तुझ्या माहितीसाठी सांगतो. अरे वैताग आलाय मला मरणामध्ये. अरे तू गप्प आहे. तू जास्त बोलू नको, अजिबात आवाज काढू नको तू. गंगावणी काय काय चाललंय मग तुमच्या लाडकेली लिचरा? काय झालंय काय काय नाही? पाहुणं तुम्ही सरसर आम्हाला फसवलंय. काय फसवलंय? तुम्ही सांगितलं का? तू थांब मी बोलतेय. तुम्ही सांगितलं का आम्हाला? काय नखरे केले तुमच्या मुलीने काय आधी केलं? लग्नाच्या आधी? काय केलं? तिचं लग्न जुळलं होतं, कुणाच बरोबर लपड होतं तिचं? पा विचारा जातो काय साहेब. माहिती? मग तुम्ही सांगायचं होतं ना. ऐका मी सांगते. हिला पाहायला जे पोरगा आलं होतं ना, त्या पोराचं दुसरीकडे लपडा असल्यामुळे ती लग्न मोडलं होते. नाही आता हा. तुमची पोरगी आहे. तुम्ही असंच बोलणार ना. तुमची मुलगी आहे. त्या मुलाला आणा मग समोर. आम्ही तोपर्यंत तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही हे आधी सांगायचं होतं आम्हाला. त्या पोराला समोर आणले त्या हा मग बघू आम्ही बघू. तुम्ही आधी का सांगितलं नाही? कसला काय बसला रे पोरीला मारा रस्त्यानेच तिकडे आवाज येतोय. अहो मग केलेच तिने तोंड काढत असं. आम्हाला आधी ह्या माणसाने सांगितलं नाही. ह्या पोरीने मग
अरे ह्याच गावातला मी काय पण बोलतेत ते? काय बोलता म्हणजे बरं नाही नाही थांबा लग्नाच्या अगोदर तिचं लग्न जमलेलं नव्हतं का यांनी जमवलं होतं विचारायला. विचारा ना मग त्या पोरला इथं बोलवा मुळात माझी लग्न जमते तुमचं चुकलंय का नाही काका अरे यांनी झालंय काय मला एक कळतं मला ही बायको नकोच पाहिजे ही फालतू पोरगी मला नकोच आहे तोंडाला जराशी लगाम घाल फालतू कोणाला म्हणतोस हे बघा म्हणजे आम्हाला डोळ्यात तुम्ही माती टाकली तुम्ही आम्हाला सांगा. ऐका ही पोरगी आमच्या घरची सून आहे हिचे नखरे जर आम्हाला कळले तर लोकांना कळतात लोक आमच्या तोंडात शेण घालतील तर मग बारीक सारीक गोष्टी होत नाही ते काय बारीक अरे असे सारीक लपड होतं म्हणते किती कमी लग्न जमतेत आणि मोडतेत म्हणून कधी फालतू झाली का चिनाल झाली का अरे स्वतःची सून आहे समजून स्वतः घ्या मला त्या पोराने येऊन सांगितलंय कोणतं रस्त्याने. पोरग हिच्या बरं कोण होतं रे? हा. लग्न जमलं होतं ते म्हणते म्हणून आलं ते ए फोन लाव त्याला हॅलो कुठे रे इकडे ये बरं. अरे ही पोरगी मला स्वतः म्हणलाय तो तोंडाने ऐक ही पोरगी लहानाची मोठी आमच्या समोर झाली अजिबात वाकड पाऊल नाही गरीबाच्या घरात जन्म घेतला म्हणून असं समजू नका तुम्ही बरोबर म्हणजे पाप ते काय आलं रे मांडी ये रे. कर ह्या माणसाला भेटला होता काय तू हा येच होता यो भेटलो होतो शिवण याची बायको होती दोघ जण होती काय म्हणला याला तू सांगितलं तू या माणसाला कुणाला तुझा नीचं लपड होतं ना पहिलं लग्नाच्या अगोदर हे सांगितलंस ना बरं. तू प्रपंच मुळा निघाला काय तू काय सांगितलं फटको काय तुला तसं नव्हतं सांगितलं मी मग हे ह्या पुरीला मी बघायला गेलतो का नाही हा मग मी वाटलं माझी बायकोन दोघं जात असताना आमचा माझा गाडीवर तीच विषय चालला होता की ह्या मुलीला मी बघायला गेलो होतो म्हणून हा पुढं काय म्हणला तू पुढं काय म्हणला ते सांग मला पहिलं मग तू आल्या आल्या माझं कचोर धरलं म्हणलं मी काय म्हणणार होतो तू तुला? माझ्या बायकोकडे हातवारे करीत होता म्हणल्यावर मी काय करणार मग पण वाईट तर काय म्हणत नव्हतो ना आता मला माहितीये का ती एक मिनिट त्याचं का चोरडं कशासाठी धरलं होतं तो माझ्या बायकोकडे माग आता पुढे चाललाय त्याची बायको असताना माग हातवारी करू करू बोलत हे प्रेमाने विचारलं असतं तर जमलं नसतं का माझ्या आता मला रागच आला तेवढा राग आलता मग त्याचं का चुंड पकडलं तो उलट सुलट सांगून तो गेला. काय म्हणला ते विचारा त्याला आधी पहिलं तुला सांगतोय त्यो त्याच्या बायकोला सांगत होता ह्या पुरीला मी पहिल्यांदा पाहायला गेलतो मग काय मोडलंस तू अहो ऐका आता व्यवस्थित ऐका आता मी काय सांगतो ते ऐका मी न माझी बायको गाडीवर निघालो होतो गाडीवर निघाला असताना मला ही दोघं जण तिथं शांतपणे गप्पा मारत असताना दिसले मग मी माझ्या बायकोला एवढंच म्हणलं की हे बघ म्हणलं तुझ्या अगोदर मी ज्या मुलीला बघायला गेलो होतो ती हीच मुलगी आहे म्हणलं बघ किती शांत चांगल्या मनाची निर्मळ मनाची नवरा बायको किती शांततेत गप्पा मारतात आणि एक तू आहे म्हणलं की तू नेहमी माझ्या वसवास करते असं मी तिला हिच्याबद्दल चांगलं सांगत होतो त्यावेळेस ते आला माझं गचोर धरलं मग मला राग आला तुम्हाला पुढचं ऐकून घ्या ना तो काय म्हणला ते. ऐकून घेतो अजून विचारा ना त्याला काय म्हणला ती काय सांगितलं की हिचं लपड होतं दुसरीकडे म्हणून मी सोडलं अजिबात नाही बोलला ऐका की 2 मिनिटं मग ह्यानं माझं गचोर धरल्यावर मला राग आला मग राग आल्यानंतर ना मग मी म्हणलं ह्याची जिरवायची आणि जिरवायची म्हणून आपल्या ह्या बिचारीची बघा काय चुकी नाही अरे पण तुला अक्कल आहे का तुझ्या एकाच्या जिरवण्यामुळे ते संसार उद्ध्वस्त होत असताना अहो पण माझ्या बायको देखता जर माझं गचोर धरल्यावर मला राग येईन का नाही आणि तू मग दुसऱ्याच्या बायकोकडे हातवारी करून बोलतो तेव्हा जमतो बाई. ते सांगतोय तो चांगलं कौतुक करत होता कसे आहेत नवरा बायको कसे वागत आहेत बायकोला सांगत होतो समजून त्याची बायको डांबरट असू शकते नाही, कारण जाऊ दे. यांना कशाचं काय घेऊन बसला? यांना येऊ द्या त्याचं सोक्ष मोक्ष लावू. तुमच्या संशयामुळे माझ्या पोरीला आज त्रास आहे माझ्या पोरी नाही ते आरोप केले तुम्ही तुम्ही अगोदर हे आम्हाला सांगायचं होतं मग आम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं नसतं ना अशा गोष्टी पण तुम्ही शांततेत घ्यायचं ना काय गडबड काय झाली काय झालंय काय राडा एवढा फार जरा पुढे इकडे या इकडे या इकडे या काय करते तुझ्या पुढे होतं? शुल्लक बाबीचा एवढा मोठा भाऊ त्या पुरीच्या जीवावर उठला तुम्ही काय झालं काय कळतं ना मी गेलतो काल फिरायला तर रस्त्याने ह्यो भेटला याची बायको ह्यो माझ्या बायकोकडे हातवारी करून मला बोलत होता मला वाटलं दुसरंच काहीतरी बोलतोय मी त्याला विचारायला गेलो मला राग अनावर झाला मी त्याचं गचूर धरलं तर तो म्हणला मी तुझ्या बायकोला बघायला गेलतो अगोदर लग्नाच्या अगोदर म्हणलं मग का मोडलं लग्न म्हणलं तुझ्या बायकोला जाऊन विचार आता मी काय समजायचं सांगा बरं तुम्ही तू त्याचं गचुंड पडलं तुझ्या पाया पडल का संपूर्ण सांगायचं ना त्याच्यामुळे इकडे प्रपंचाचं वाट अहो, तेच सांगितलं ना मग मी अहो मी ह्या बिचारीचं माझ्या बायकोपाशी गुणगान गात होतो ह्याला वाटलं वेगळंच काहीतरी सांगतो पण ह्यानं माझं गच्चर धरलं मग म्हणलं आता ह्यानं माझ्या बायको देखता माझं गच्चर धरलंय मग म्हणलं ह्याची जिरवायची म्हणून मी आपल्या ह्या बिचारीच्या बाबतीत ह्याला एखादं 2 करून सांगितलं अरे पण ते पोराला एवढा राग आहे म्हणलं ह्याला का असू नाही अहो पण त्याला कळलं पाहिजे ना की काय सांगायचं आणि काय नाही हे सगळ्या गोष्टी जरा शांततेत घ्या आम्ही बी लय डोक्यात टेन्शन मध्ये होतो मी तुम्हाला निघून गेलो आता समजलं ना खरं काय करू
आता आम्हाला मान्य नाही. आपली पोर घ्या आणि घरी चला. हिला दुसरं तळ आपण बघू. अरे आता कुठं काय ती हे का काय खेळ आहे का म्हणजे बरं आहे का दुसरं दळ एवढे संस्कार आमचे चांगले असताना आम्ही गरीब आहे पण ऐका ऐका आम्हाला खरं काय माहिती नव्हतं. खरं काय माहिती. तुझा बाय हा तू गाडी टाकून जा बा. सगळ्या घराचं वाटू आले तुम्ही तो समजून घ्यायचं ना. अरे पण ते आहे बघ, जे डोळ्याला दिसलं जे पाहिलं जे ऐकलं त्याच्यावर हे बोलणार बघा ना. भाऊ तुम्हाला पोराची याच्यात तरी काहीच काय राग चूक यायचं आहे? कारण नाही. या मूर्खाने नको ते कुठं करून ठेवले. पोराची काय चूक घ्यायची त्याच्यामध्ये? त्यांनी सांगितलं ना सगळं. आता तरी मान्य आहे का तुम्हाला? आम्हाला क्लिअर आहे ना. तुमचं मन साफ झालंय का? आमचं झालंय ना आता झालंय साफ झाले, आता खरं कळालं. ए बरा सांभाळा ती पोरगी. हा, सांभाळू सांभाळू चला. खरं कळल्यावर आम्ही बसा. सांभाळणारच हा? आहे. चुकले आता तुझ्याकडून आम्हाला चुकले. काही कानावर नाही आलं पाहिजे बरं का? माझ्याकडूनच खरंच मोठी चूक झाली. चला आता बसू जरा चहा घेऊ. जाऊ द्या घेऊ. असा संशय कल्लोळ झाला नाही अरे पाहिजे. झालं. हे बघा आता बाकी काय विषय घेऊ नको. त्या पुरीची माफी माग त्या पाहुण्याची माफी माग. आपल्या गैरसमजामुळे त्यांचा अपमान झाला, आपल्याला मनसा झालाय. विषय संपून टाकू. काय ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. बिचारा वयाने तुमच्यापेक्षा मोठा आहे. माफी माहिती तुम्ही काय अपमान होणार नाही. माफ माग त्याची माफी माग. विषय संपून टाक. चल. बाबा पण माझं तरी काय चुकलं हो? हा आता त्या पोराने मला सांगितलं तसं बरं, माझं बरं, काय ऐक, काय ऐक, आता चुकलं झालं. सांगा. नको माफी माग. विषय संपून टाक. मामा खरंच माझ्याकडून चुकलं. मी त्याचं नसतं ऐकलं तर माझ्या ही वेळ नसते आली. मग मी खरंच चुकलो. पण जावई बापू संशय कल्लोळामुळे पाहिलं ना किती परपंच नाही, बरबाद खरंच होतो. काजल खरंच माझं खरंच तुझं खरंच जाऊ द्या तुमच्या गैरसमजामुळे चूक झाली. आई चला. खरंच माझं चुकलं. बरं चला चला, पाहुणे. चला मी काहीतरी तुम्हाला खायला बनवते. काय ना आमरस बनव आता. चांगले आमरस शिजरी आमरस बनव. चला चल ग चला घरात. चला.